नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इतिहासाच्या 2 प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. यानंतर आता आपण उपयोजित इतिहास या धड्याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत त्या संदर्भात या ठिकाणी खाली 5 मुद्दे दिलेले आहेत. उपयोजित इतिहास म्हणजेच काय, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, या 5 मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला प्रस्तुत पाठात करायचा आहे. आता बघा, सगळ्यात आपण आधी बघणार आहोत उपयोजित इतिहास म्हणजेच काय. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते आणि त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक आहे. बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला दिलेला आहे उपयोजित इतिहास या संज्ञेचा अर्थ काय आहे, तर जनांसाठी इतिहास. जन म्हणजे काय, लोकांसाठी, म्हणजे पब्लिक हिस्ट्री असा त्याला पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. आता बघा, उपयोजित इतिहास म्हणजेच आपण काय, नेमकं काय हे आता आपण जाणून घेणार आहोत. तर भूतकाळातील घटनांसंबंधी म्हणजे ज्या घडून गेलेल्या वेगळ्या घटना आहेत, जे ज्ञान इतिहासाद्वारे आपण प्राप्त करून घेतो त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासाद्वारे केला जातो. बघा, म्हणजे समजा भूतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत, त्या घडून गेलेल्या घटनांचं ज्ञान आपल्याला वर्तमान काळात आणि भविष्य काळात त्याचा उपयोग कसा होईल याचा अर्थ लावणे म्हणजेच उपयोजित इतिहास होय. उदाहरणार्थ बघा, आपण आता 9वीला बघितलेलं आहे की जगामध्ये 2 महाभयंकर युद्ध झालेले आहेत. पहिलं महायुद्ध 1914 ते 1919, दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 आणि तिसरं महायुद्ध म्हणजे शीतयुद्ध होता राहिलं होतं. साहजिकच या दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात जीवित हानी झाली होती, प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली होती. साहजिकच पुन्हा तसं घडू नये म्हणजे ह्या घडून गेलेल्या घटना आहेत आणि पुन्हा त्या तशा घटना घडू नये त्यावेळेस कोणती परिस्थिती निर्माण होती, कशामुळे युद्ध झाली, या सर्वांचा अभ्यास करून आपल्याला तसं पुन्हा घडू नये असं हे करून म्हणजे उपाययोजना करून आपल्याला युद्ध टाळता येऊ शकतात. अशा प्रकारे म्हणजे भूतकाळातील घटनांसंबंधी जे आपल्याला ज्ञान आहे ते आपल्याला इतिहासाद्वारे प्राप्त होते. मग त्याचा उपयोग आपल्याला वर्तमान काळात आणि भविष्य काळात लोकांना कसा होईल याचा विचार करणे म्हणजेच उपयोजित इतिहास, की पुन्हा ती परिस्थिती निर्माण होऊ नये असं काय करणे, प्रयत्न करणे, म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळात लोकांना त्याचा उपयोग कसा होईल हे बघणे. बघा, मागच्या काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये काय आलं होतं, महापूर आला होता 26 जुलैला. म्हणजे हे काय झालेलं, घडून गेलेली घटना आहे, पण पुन्हा तसं होऊ नये किंवा तो पूर कशामुळे आला म्हणजे जो पूर्वीचं जो ज्ञान आहे त्या ज्ञानावर आधारित आपण आता उपाययोजना करणे याला म्हणतात उपयोजित इतिहास लेखन. बघा, त्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला, वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे. बघा, आताच मी सांगितले की वर्तमान काळामध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये आपल्याला भूतकाळातील जे ज्ञान आहे ते उपयोगात यावं यासाठी आपल्याला काय करणे किंवा ते दिशादर्शक होण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना करणे हे ज्ञान काय आहे, आवश्यक आहे. मग आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की जी सामाजिक आव्हान आहे त्याच्यावर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्तीचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींपूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते, यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक आहे. बघा, आताच मी सांगितले तुम्हाला 2 उदाहरणं सुद्धा दिलेली आहे की कशा प्रकारे
म्हणजे ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्या पुन्हा होऊ नये किंवा घडून गेलेल्या घटनांसंदर्भात जे ज्ञान आहे ते आपल्याला दिशादर्शक ठरतं आणि त्यामुळे पुन्हा तशा होऊ नये त्यासाठी आपण वर्तमानात काळात काय राहतो, तयारीनिशी राहतो. या सर्वांना उपयोजित इतिहास लेखन असं म्हटलं जातं. बघा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चौकटीमध्ये दिलेले आहे, जाणून घ्या जनांसाठी इतिहास. बघा, हा महत्त्वाचा आहे कारण उपयोजित इतिहास लेखन यालाच पर्यायी शब्द जनांचा इतिहास. जनांचा म्हणजे लोकांचा इतिहास. बघा, बऱ्याच लोकांना इतिहासाविषयी काही गैरसमज असतात. त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी वगैरे. बघा, मी आत्ता सांगितलेलं आहे की बऱ्याच लोकांचा असा समज आहे की इतिहास हा फक्त कोणासाठी आहे, जे इतिहासकार आहेत किंवा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. दैनंदिन जीवनात इतिहासाचा काहीच उपयोग नसतो अशा बऱ्याच लोकांचा मत असतं किंवा बरेचसा आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडलेला नाही आहे, त्यामुळे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा काहीही उपयोग नाही असं बऱ्याच लोकांचं मत असतं. परंतु हे मत मात्र काय काढलेलं आहे, खोडून काढलेलं आहे. कारण इतिहास हा आपल्याला पूर्वीच्या ज्ञानावरून आपल्याला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सुखकर करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, हे याच्यातून सिद्ध केलेलं आहे. म्हणजे अशा जे गैरसमज आहे त्याच्यावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजेच जनांसाठी इतिहास ही संकल्पना पुढे आलेली आहे. त्यानंतर परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तेथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचं काम चालतं. म्हणजे एकंदरीत लोकांना पटवून देण्याचं काम या जनांसाठी इतिहास या संकल्पनेतून काय झालेलं आहे, पार पडलेलं आहे. त्यानंतर आपण आता या ठिकाणी पुन्हा मूळ मुद्द्यावर येणार आहोत. उपयोजित इतिहासाच्या केवळ क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगाने सहभाग असू शकतो. संग्रहालय, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधी आवड वाढीस लागते. समाज मनांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये ते सहभागी होऊ शकतात. बघा, मी आता सांगितले की उपयोजित इतिहास म्हणजे जनांसाठी इतिहास आणि लोकांना इतिहास कशा प्रकारे काय आहे महत्त्वाचं आहे हे पटवून देण्याचं काम या जनांसाठी इतिहास किंवा उपयोजित इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे उपयोजित इतिहासाचा केवळ तज्ज्ञ व्यक्तीचाशी संबंध येत नाही तर त्याचा सर्वसामान्य लोकांच्या वेगवेगळ्या घटनांशी त्याचा संबंध आहे, हे आपल्याला या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की वेगवेगळे संग्रहालय असतात. मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळी मोठमोठाली संग्रहालय आहेत. बरेचसे प्राचीन स्थळे आहेत. उदाहरणार्थ एलिफंटा आयलंड आहे, आपला रायगड किल्ला आहे. अशी बरीचशी काय आहेत प्राचीन स्थळंसुद्धा आहेत. या ठिकाणी बरेचसे जे पर्यटक असतात ते काय करतात, त्या ठिकाणी जाऊन भेट देतात. साहजिकच त्या पर्यटनामुळे आपल्याला काय होतं, इतिहासाची एक प्रकारची आवड निर्माण होते. आपण रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर बघा त्या ठिकाणी एखादा गाईड असेल, त्या गाईडला आपण समजा त्या ठिकाणची माहिती द्यायला सांगितली तर तो जो गाईड आहे तो आपल्याला अशा प्रकारे इतिहास आपल्यासमोर उभा करतो की जणू काही या ठिकाणी काय झालेलं आहे, म्हणजे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण होते. साहजिकच इतिहासाविषयी आपल्या मनामध्ये एक आवड निर्माण होते आणि मनामध्ये म्हणजे पूर्ण समाजामध्ये त्या इतिहासाची एक जाणीव निर्माण होते. साहजिकच एखाद्या शहरामध्ये किंवा त्यांच्या स्थानिक ठिकाणी गावा ठिकाणी अशा वेगवेगळे प्राचीन स्थळं असतील तर त्यांच्या मनात त्यांच्याविषयी एक आदराची भावना निर्माण होते. त्यामुळे जतन आणि संवर्धन प्रकल्पामध्ये सुद्धा ते काय होऊ शकतात, सहभागी होऊ शकतात. हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. बघा,
यानंतर आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमध्ये संशोधन. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांशी घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे की उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन म्हणजे उपयोजित इतिहास जनांसाठी इतिहास आणि त्या संबंधी वेगवेगळे जे विषय आहेत त्या संदर्भात झालेलं काय आहे संशोधन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतोच, मात्र वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जी जीवनाची घडण आहे त्या घटनावर आधारलेली असते. आणि राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांशी तो काय केलेला असतो, जोडलेला असतो. कारण प्रत्येक क्षेत्रातील जे संचयन आहे, ज्ञानाचं जे संचयन केलेलं आहे त्याचा एक स्वतंत्र काय असतो, इतिहास असतो. आणि त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक तो ज्ञानसंचय असतो. हे आपल्याला या खाली दिलेल्या विषयांद्वारे पटवून दिलेलं आहे. पहिला विषय आहे तो म्हणजे तत्त्वज्ञान. विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणं, यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाही उपयोग होतो. बघा, आपल्याला पहिला विषय आहे तो म्हणजे तत्त्वज्ञान. विविध विचारसरणीचा जो उगम आहे, वेगवेगळे जे विचारसरणी आहे बघा, त्या पूर्ण विचारसरणीचा, कारण आपण बघतो समाजामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे वेगवेगळे लोक राहतात. प्रत्येकाची जी विचारसरणी आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणीचा जो उगम आहे त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे. की त्या विचारसरणीची की जी वैचारिक परंपरा आहे त्या परंपरेचा किंवा त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणं काय आहे, गरजेचं आहे. आणि यासाठी काय आहे, इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे तत्त्वज्ञान विषयी असेल तरी त्याचा संबंध इतिहासाशी जोडला गेलेला आहे. कारण त्या वैचारिक परंपरांचा उगम कधी झालेला आहे, विचारसरणीचा उगम कधी झालेला आहे, या सर्वांचा इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून तत्त्वज्ञान समजून घेताना हे तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झालेलं आहे त्या भाषेचाही इतिहासासाठी उपयोग होतो. हे आपल्याला याच्यातून दाखवलेलं आहे. म्हणजे इतिहासाचा संबंध फक्त घडून गेलेल्या घटनांची नाही तर दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे विषय आहे त्याच्याशी संबंध आहे. मानवाच्या सर्व ज्या सामाजिक हालचाली आहेत किंवा सामाजिक घडण आहे किंवा वर्तमानात आपण ज्या काही गोष्टी करतो ह्या भूतकाळातील काही घटनांवर आधारित आहे, हे आपल्याला या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. त्यानंतर बघा, दुसरा विषय आहे तो म्हणजे विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या संशोधनामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे, यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. आणि त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. बघा, आपण आता तत्त्वज्ञान बघितलं की कशा प्रकारे ज्या मूळ जुन्या परंपरा आहेत, वैचारिक परंपरा आहेत, विचारसरणी, याचा अभ्यास तत्त्वज्ञानामध्ये करावा लागतो. म्हणजे तत्त्वज्ञानाचा आणि इतिहासाचा संबंध काय आहे. आता यापुढे आपण बघणार आहोत विज्ञान आणि इतिहासाचा संबंध काय आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की विज्ञानामध्ये वेगवेगळे शोध आणि सिद्धांत यांचा काय केलेला असतो, कालक्रम लावलेला असतो. म्हणजे कोणता शोध कधी लागला, कोणत्या घटना, कोणता सिद्धांत कोणत्या
शास्त्रज्ञांनी कधी मांडलेला आहे. मग त्या शोधामागील जी कारण परंपरेची साखळी आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि यासाठी विज्ञानाचा अभ्यास करताना इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. बघा या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की गरजी शोधाची जननी असं म्हटलं जाते. म्हणजे अनेक जे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत ते सर्व शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेलं आहे. म्हणजे बरेचसे जे शोध लागलेले आहेत, जसं पंख्याचा शोध लागला तर आपल्याला हवे आहे, म्हणजे गरमीमध्ये आपल्याला थंडगार हवा मिळण्यासाठी म्हणजे बरेचसे शोध लागलेले आहेत. त्या शोधामागे मानवी गरजा आहेत किंवा जिज्ञासा आहे, काहीतरी जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासाच्या प्रयत्नातून लागलेले आहेत. मग यासाठी काय आहे, जे आधी अस्तित्वात असलेले वैज्ञानिक ज्ञान आहे यांचा उपयोग केला जातो. तुम्ही मला वाटतं विज्ञानाच्या 9वीला नंतर 8वीला बघितलं असेल की अणूच्या कणांचा शोध कशा प्रकारे केला. कोण सांगतो अणू गोल आहे, कोण सांगतो अणू चपटा आहे, कोण सांगतो अणूच्या आतमध्ये न्यूट्रॉन्स आहेत, कोण सांगतो अणूच्या आतमध्ये प्रोटॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे प्रत्येक वेगवेगळे जे शास्त्रज्ञ आहेत, जसा कालावधी जातो तसा त्या प्रत्येक शास्त्रज्ञाने वेगवेगळ्या याचा शोध लागलेला आहे. आणि अशा प्रकारे आता बघा या अणूपासून वेगवेगळी अणु ऊर्जा तयार केली जाते. म्हणजे हा भविष्य काळात लागलेला शोध आहे. मात्र हे शोध लागण्यामध्ये मागे काय आहे तर कालक्रम आहे किंवा वेगवेगळे पूर्वीच्या काळी जे संशोधन झालेलं आहे ते वैज्ञानिक ज्ञानाचा काय केला उपयोग केला जातो. म्हणजे बघा इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना आहे. पूर्वीच्या काळातील जे शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाने मिळवलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून नवीन शोध लागले जातात. म्हणजे इतिहास आणि विज्ञान यांना जोडणारी एक साखळी आहे आणि म्हणून इतिहास आणि विज्ञान यांचा संबंध आहे हे आपल्याला याच्यातून काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. म्हणजे जे याआधी घडून गेलेला जे काळ आहे याच्यामध्ये वेगळे संशोधन केलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून नवीन शोध लावले जातात. यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्या मागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारित तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमी एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. बघा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये फरक काय आहे हे तुम्ही आधी बघितलेलं आहे की विज्ञानामध्ये लागलेला शोध आणि तंत्रज्ञान म्हणजे प्रत्यक्ष त्याचा जीवनामध्ये केलेला उपयोग. बघा म्हणजे दगडापासून एक हत्यार तयार होतं, धारदार हत्यार तयार होतं, हा लागलेला शोध आहे, हे विज्ञान आहे. परंतु त्या धारदार दगडाने एखाद्या प्राण्याची शिकार करणे हे तंत्रज्ञान आहे. म्हणजे काय, तंत्रज्ञान कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीवर होत गेलेले जे बदल आहेत हे तंत्रज्ञान आहे. त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो, वापर करतो. परंतु त्यामागील जी कारण परंपरेची जी साखळी समजावून घेणं महत्त्वाचे आहे आणि यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो हे आपल्याला या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. म्हणजे बघा वैज्ञानिक शोध आहेत आणि तंत्रज्ञानातील प्रगती आहे हे एकमेकांवर परस्परावलंबी आहेत. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत जे वेगवेगळे लागलेले वैज्ञानिक शोध आहे आणि तंत्रज्ञानातील जी प्रगती आहे ते एकमेकांवर अवलंबून आहे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की मानवाच्या उत्क्रांतीपासूनची जी वाटचाल आहे त्यामध्ये दगडी हत्यार घडवण्यापासून ते आतापर्यंतच्या वेगवेगळे कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले वेगवेगळे विज्ञान आहे, त्यावर आधारित काय आहे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. म्हणजे बघा
विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे जे काय झालेले आहे यांत्रिकरण होत गेलेले आहे ते कसे होत गेले यासाठी पूर्वीच्या काळचा जो ग इतिहास आहे म्हणजे कशाप्रकारे ती प्रगती होत गेलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे एकमेकावर अवलंबून असतात हे या समजण्यासाठी आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे यापूर्वी घडून गेलेले काय आहे घटना आहे त्यानुसार कशाप्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकावर कशाप्रकारे अवलंबून असतात हे समजण्यासाठी त्या तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणं काय आहे आवश्यक आहे. म्हणजेच तंत्रज्ञान आणि इतिहास यांचाही संबंध येतो हे आपल्याला याच्यातून स्पष्ट होत आहे. बघा यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.